कष्ट पेरतो घाम शिंपतो सडा शिवारी सोन्याचा जग पोशिंदा गडी हा खंदा सलाम त्याला मानाचा मान मातीचा सन्मान बळीराजाचा मान मातीचा सन्मान बळीराजाचा मान मातीचा सन्मान बळीराजाचा मान मातीचा सन्मान बळीराजाचा. आज आपण अशा एका कर्तृत्ववान महिला शेतकरी आणि उद्योजिकेशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी जिद्द, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर दुग्ध व्यवसायात यशाची नवी उंची गाठली आहे. फलटण तालुक्यातील मांडवखडक येथील सौ आरती सस्ते यांनी BCom पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. 2006 विवाह झाल्यानंतर कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार त्यांनी केला. नमस्कार प्रेक्षक मंडळींनो, आज आपण आलोय आरतीताईंच्या गोठ्यावरती आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर मग. ताई नमस्ते. नमस्कार. ताई, आपली एक छोटी ओळख आम्हाला करून द्या. माझं नाव आरती आप्पास असते. आमचं गाव निरगुडे असून आम्ही मांडवखडक येथे राहतो. मांडवखडक या ठिकाणी आमचा एक छोटासा गोठा आहे. ताई, तुम्ही या व्यवसायाला सुरुवात कधी केली? आमची सुरुवात 2014 साली झाली. 2014 साली आम्ही या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. माझ्या लग्नाआधीचा मी शिक्षण भरपूर घेतलेलं आहे आणि मी जॉबही केलेला आहे. माझ्या लग्नानंतर मी या गावी नांदायला आले. गावाकडून शहराकडे काम करण्यासाठी जाण्याची इच्छा नव्हती माझी. मग आता आपण घरी बसून हाऊसवाईफही होण्याची इच्छा नव्हती. मग आता कोणतं क्षेत्र निवडायचं? आपण शेती करू शकत नाही हे आपल्याला माहिती होतं. मग क्षेत्र कोणतं या गोष्टीचा आम्ही खूप विचार केला. मग माझ्या मिस्टरांनी मला अतिशय उत्तम प्रकारे समजून सांगितलं की तू गायींचं काम करू शकते. मग गावाकडे पहिल्यापासून पद्धती आहेतच की शेतीबरोबर लोक गायी करतात. परंतु पहिल्या लोकांची अशी धारणा होती की शेतीला शेणखत उपलब्ध होण्यासाठी हा व्यवसाय करायचा की गायींचं शेण फक्त शेतीला घालण्यासाठी. मग माझी इच्छा त्याच्यामध्ये वेगळी निर्माण झाली होती की आपण गायींचा व्यवसाय करू शकतो. अशा पद्धतीने आम्ही गायींच्या गोठ्याला एक 2014 साली आम्ही सुरुवात केली. अच्छा. केवळ 2 गायी घेऊन त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. व 2014 सालानंतर मग यश हळूहळू आपण मनापासून ह्या कामात पाऊल टाकलेलं होतं. मग त्याच्यामुळे इतका अभ्यास करण्यासारखा या गोष्टीत होता की हळूहळू 2 गायींच्या 4 गायी झाल्या. पण सुरुवातीला जेव्हा आम्ही 2 गायी सुरू केल्या तेव्हा भरपूर अडथळे आले की आम्ही एक गाय घेतली होती विकत. तर त्या गायीची अशी परिस्थिती झाली की एक 15 दिवसामध्ये ती गाय मरण पावली. अगदी सुरुवात करतानाच आपल्याला अपयश आलं. आम्ही तिला औषधोपचार केले, सगळं केलं, पण त्यातील आपल्याला काही मोठा अनुभवच नव्हता. मग त्यानंतर मी असा विचार केला की आपलं शिक्षण भरपूर झाले, पहिली पायरी अपयशाची असं समजून आम्ही पुढे पाऊल टाकत गेलो. मग आमच्याकडे 2 बैल होती, ती विकून आम्ही दुसरी गाय खरेदी केली. दुसरी गाय घेतल्यानंतर त्या 2 गायींचे पालन करताना आम्ही अगदी बारकाईने सगळ्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात केली.
गायींना काय अडचणी असतात, त्यांची इच्छा काय असते, त्यांचे सगळे त्यांचे बारकावे तपासायला आम्ही दोघांनी सुरुवात केली. बरोबर. मग त्याच्यानंतर हळूहळू आम्हाला त्याच्यातील ज्ञान यायला सुरुवात झाली. मग त्या 2 गायींच्या परत 4 गायी झाल्या आमच्या. मग 4 गायींच्या नंतर हळूहळू गोठा वाढू लागला. दोन 2017मध्ये त्यांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केला. हा निर्णय त्यांच्या व्यवसायासाठी टर्निंग पॉइंट ठरला. आणि पहाटेपासून आपण संध्याकाळपर्यंत पहिलं मुक्त संचार नसल्यामुळे भरपूर काम करावं लागत होतं. पण आपण ते काम अगदी मनापासून करत होतो. अजिबात कुठेही न संकोच करता, कुठेही वाईट न वाटून घेता की आपलं शिक्षण झालंय, आपण ह्या क्षेत्रात नाहीये. माझ्या मिस्टरांची मला यासाठी खूप साथ मिळाली. आम्ही दोघे हसून खेळून अगदी उत्तम पद्धतीने हा व्यवसाय चालू केला होता. त्याच्यानंतर 2016 साली जेव्हा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आला की आता मुलांच्या शाळेचं टायमिंग वगैरे या गोष्टी आम्हाला मॅनेज करायला सुरुवात झाली. मग त्यावेळेला मग वेळ ॲडजस्ट होईना की मग शाळेचं टायमिंग पुढे जायला लागलं, हे व्हायला लागलं. मग त्यानंतर आम्ही काय केलं की मुक्त संचारची संकल्पना आणली. मुक्त संचार की आपण करूया. त्यावेळी 2 वर्षामध्ये एक 7 ते 8 गायी आमच्याकडे होत्या. मग 7 ते 8 गायी मग जागेवरती बांधून एवढी कष्ट होईना, वेळ भरपूर जायला लागला. आपली कष्ट करण्याची तयारी, पण वेळ भरपूर जायला लागला. इतका वेळ गेल्यामुळे काय झालं की मग ते गायींचं नियोजन बसत नाही, काम करण्याची पद्धत जुळत नाही. मग त्यामुळे काय झालं की चिडचिड वगैरे व्हायला सुरुवात होती. तू कर, मी कर, असं होतं. मग त्याच्यानंतर आम्ही मुक्त संचारची संकल्पना आणली. अच्छा. त्यानंतर मिल्किंग मशीनचा वापर, उच्च प्रतीची वंशावळ तयार करणं, तसंच दर्जेदार हिरवा चारा निर्मिती यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब त्याने केला. त्यामुळं स्वच्छ, सकस आणि उच्च दर्जाच्या दुधाचं उत्पादन वाढलं. याच मेहनतीच्या बळावर त्यांच्या व्यवसायात सातत्यानं वाढ झाली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचं स्वप्नही त्यांनी पूर्ण केलं. आजकाल काय होतंय की मुली किंवा मुलींचे आई वडील सगळेच जण गावाकडे यायला तयार नाहीत. बरोबर. ते शहराच्या जंगलांमध्ये राहायला त्यांना आवडते. बरोबर. पण जे सुख जे आहे ते गावामध्ये खेड्यामध्ये किंवा जे आपण व्यवसाय करतो स्वतःचा, याच्यामध्ये जे सुख आहे ते कशातच नाहीये. हे आजकालच्या मुलींना मी सांगू इच्छिते. कारण की जर आपल्या शिक्षणाचा किंवा आपल्या ज्या शारीरिकरित्या जे आपल्याला हालचाली पाहिजेत, सगळं पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी या गोठ्यामध्ये घडल्या जातात. आणि आपण स्वतःही घडलो जातो. त्याच्याबरोबर आपली आर्थिकही प्रगती होते, सामाजिकही प्रगती. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी आपण साध्य होतात आपल्याला. मग अशा पद्धतीने आपण 2016 पर्यंत तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने 2 वर्षात मग अतिशय चांगले अनुभव यायला लागले आम्हाला. आज तुमच्या गोठ्यामध्ये किती गायी आहेत? आज आपल्या गोठ्यामध्ये लहान मोठ्या सगळ्या विचार केला तर 40 ते 42 गायी आहेत. 40 ते 42 गायी. 40 ते 42 गायींची संख्या झालेली आहे आज आपली. अच्छा. मान मातीचा सन्मान बळीराजाचा. मग एवढ्या गायींचं व्यवस्थापन करत असताना तुम्हाला कुटुंबाची साथ किंवा कोण कोण या गोठ्यामध्ये काम करतं? मुळातच सुरुवात करतानाच आता मी सांगितलं जसं मगाशी
की मी शहरी मुलगी आहे, जॉब केलेली मुलगी आहे. मग ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळेला मला गायींची कुठलीही गोष्ट मला माहिती नव्हती. बरोबर. मग माझे जे मिस्टर आहेत त्यांनी प्रत्येक गोष्टीत मला साथ दिलेली आहे, प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे, प्रत्येक बारकावे सांगितलेले आहेत. अच्छा. की या गाईचं कसं मला अगदी शेण काढण्याची ही एक कला असते हे मला माहिती नव्हतं की शेण काढणे ही सुद्धा एक कला आहे. त्यांनी शेण काढण्याच्या कलेपासून ते गायींची धार काढणे, गायींचं व्यवस्थापन करणे, त्यांची जे बॉडी लँग्वेज असते, जे आपण म्हणतो की तिला आज खायची इच्छा आहे नाही, किंवा तिनं पाणी पिलंय का नाही, किंवा बाबा आता जर समजा प्रेग्नंट आहेत मग तिला काय त्रास होतोय, तिनं अन्न खाल्ले जी कुठे तिनं खाल्लेली असते ती कुठे तिला व्यवस्थित पचन होते का, किंवा तिनं पाणी पिलंय ते पाणी व्यवस्थित पिलंय का, हे सगळे बारकावे मला माझ्या मिस्टरांनी शिकवले. आणि जसं जसं आपण गोठ्यामध्ये पुढे येत चाललो आणि नवीन नवीन संकल्पना जशा आपण गोठ्यात आणल्यात तसे तसे जे मुलं आहेत माझी ते आपण काम केलं की आपोआप मुलं आपल्याला साथ द्यायला लागतात. आपण केलं की मुलांना ही आवड निर्माण होते. मग माझी दोन्ही मुलं आणि माझे मिस्टर आम्ही चौघे मिळून हे गोठ्यातलं काम करतो. आणि माझ्या मिस्टरांची भरभक्कम साथ आहे मला सगळ्याच गोष्टींमध्ये. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे असं म्हणतात की एका पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, तसं तुमच्या बाबतीत विरोधाभास आहे की त्यांनी आज मला स्त्री स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, कामाचं स्वातंत्र्य, आणि जरी एखादी समजा आपल्याकडून चूक झाली, कारण सुरुवातीला काय आपल्याला ह्या गोष्टी काही जमत नव्हत्या, आपण हजारो चुका केल्या, त्या चुका सुधारत त्यांनी आपल्याला तयार केलं. आणि आपले शिक्षण असल्यामुळे त्यांनी सर्व आर्थिक जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या त्यांनी आपल्यावरती टाकल्या अगदी विश्वासाने. ताई, आता तुम्ही एक गोष्ट बोलला की गोठ्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही केलेल्या आहेत, काही काही उपक्रम केलेले आहेत, तर ते कोणते आहेत किंवा काय संकल्पना रुजवलेल्या आहेत? आता संकल्पना म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आता 2014 साली आपण गोठा सुरू केला. मग गोठ्यामध्ये 2 गायी होत्या. मग 1-2 वर्षात 1-2च्या 7-8 गायी झाल्या. मग तिथपर्यंत काय झालं की 7-8 गायींपर्यंत आपण सुरुवातीला कोणत्याही ह्याच्यामध्ये उत्साहाने सुरुवात करतो. मग 7-8 गायींपर्यंत येईपर्यंत काय झाले की उत्साहाने सुरुवात झाली. परंतु त्यानंतर काय झाले की जशी जशी संख्या वाढत गेली तसा तसा मग शेणाचा त्रास, वेळेचा त्रास, ते वेळ टायमिंगला वेळ कमी पडायला लागला आपला. की मग आता आपण जसं 2 गायींना जसं लक्ष देऊ शकतो, आता ह्या 2 गायी आहेत समजा, तर आता हिला जर जसं लक्ष दिलं तर तिच्याकडे दुर्लक्ष होणार. मग असं व्हायला लागलं की मग आता कमी मनुष्यबळामध्ये एवढं आपण करू नाही शकत. मग जे गोविंद डेअरीचे जे लोक आहेत आपली गोविंदची, त्यांनी मुक्त संचार ही संकल्पना आपल्याकडे आणली. मग मुक्त संचार म्हणजे माझं असं म्हणणं आहे की पशुपालकांसाठी एकदम वरदान आहे. मुक्त संचार ही संकल्पनाच इतकी छान आहे की त्याची कल्पना केली तरी असं सगळं आनंदी होऊन जातं. मुक्त संचार मध्ये आपण एक जर 10 गायींचं काम जर तुम्ही 2 लोक करत असाल 10 गायींचं, तर मुक्त संचार मध्ये त्या जागी आपण 25 गायी करू शकतो. एक सकाळी 1-2 तास बांधून ठेवायच्या सर्व काम होईपर्यंत, आणि संध्याकाळी 1-2 तास बांधून ठेवायचे. दिवसभर त्यांचं शेण काढण्याचा त्रास वाचला. त्यांना त्यांची जी स्वतःची इच्छाशक्ती आहे, आपण पाणी पाजायला जास्तीत जास्त 2 वेळा पाणी पाजू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त तर 3 वेळा. ते काम वाचलं की परत त्यांचं चारा खाण्याचं नियोजन. चारा खाण्याचं आता समजा जर आपण एका जागेवरती बांधून ठेवलं तर ती बसणार उठणार चारा खाणार, ते सगळं वाचलं नियोजन. आणि ह्या सगळ्यामुळे आपल्याला मोकळा वेळ मिळाला. आणि आपण कसं होतं की मग तू कर किंवा मी कर अशी संकल्पना चालू होती एका जागेवरती. मग मुक्त संचार मध्ये एकदा बाहेर निघाले की परत येण्याचा विषय नाही. आणि आम्ही असा अभ्यास केला की गायींचं जे स्वतःचं आरोग्य, दूध देण्याची क्षमता जी आहे आणि त्यांचे जे स्ट्रेस मध्ये राहण्याचे जे कालावधी असतो ते पूर्ण कमी झाला. आता तुम्ही पाहताय ह्या गायी, आता ह्या मुक्त संचार मधल्या आता ह्या मुक्त गायी आहेत सगळ्या. आता ह्या जर बांधून ठेवला तर ह्या अशा मुक्त राहू नाही शकत. आणि त्या मुक्त संचार म्हणजे त्या आनंदी आपणही आनंदी.
आणि आरोग्याचा खर्च त्यांचा वाचला. बरोबर. त्याच्यामुळे आर्थिक नियोजन बसते. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांचे स्वतःचं स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळालं. त्यांना. मुक्त संचार गोठ्यातली गाई एक 10 ते 15 वेळा दिवसातून पाणी पिते. बरोबर. आपण कितीही काम केलं काम कितीही केलं. लक्ष ठेवणार असलं तर आपण इतक्या वेळेला पाणी पाणी पाजू पाजू शकत शकत नाही. नाही. बरोबर आहे. मुक्त संचार असल्यामुळे जिथं आपण 4 लोक काम करत होतो तिथं 2च लोकांमध्ये काम व्हायला लागलं. बरोबर आहे. वेळ जो आपला 3 ते 4 तास जात होता किंवा एक पहाटेपासून समजा आपण पकडलं की 6 ते 12 टायमिंग जात होतं, त्याच्यापेक्षा 6 ते 8 पर्यंत आपलं काम फायनल फायनल होतं. व्हायला लागलं. या गोष्टी व्हायला व्हायला लागल्या. लागल्या. त्यामुळे आपण इतर गोष्टींकडे लक्ष देता यायला सुरुवात झाली सुरुवात आपल्याला. झाली. आता तुम्ही मुक्त संचार गोठ्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख केला की सुविधा केलेल्या आहेत. कोणकोणत्या सुविधा आहेत त्या? आता जे आपण जे आपल्या गोठ्यामध्ये जसजशी वर्ष उलटत गेली तसं आता समजा आपण पहिल्यांदा 1, 2, 4 गायींची धार काढू शकत होतो. मग जसजशी गायींची संख्या वाढायला लागली तसं आपण मिल्किंग मशीन चालू केली. बरोबर. मिल्किंग मशीन चालू केल्यानंतर जी कुटी करायची सुविधा असते ते आपला वेळ जास्त जात होता की ते कुटी हे करायला आपल्याला वेळ नव्हता. बरोबर. कुट्टी मशीन. कुटी मशीन घेतली आपण. कुटी मशीन नंतर आता हे तुम्ही पाहताय हे फॉगर्स आहेत. मग ते गायींना कसं की उन्हाळ्याच्या दिवसात हे कसं की वातावरण थंड राहण्यासाठी मग त्यांच्यासाठी ही सोय केली. मग जसजशा संकल्पना येत जातील तसं आपण ते अंमलात म्हणजे जशी गरज पडेल तशा गोष्टी तुम्ही गोठ्यामध्ये जी काही गरज असेल ती गरज आपण पूर्ण करत गेलो. अतिशय उत्तम आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही उत्तर देत आहे. खरंच खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून. ताई, मला हे एक विचारायचं आहे की आता तुम्ही सांगितलं की गोठ्यामध्ये एवढ्या गायी आहेत, तर यांचं ब्रीडिंग कशा पद्धतीनं तुम्ही सांभाळता आणि कशा पद्धतीनं तुम्ही पूर्वी ब्रीडिंग केलं? आता गोठ्यातला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. लोक काय करतात की 10 गायी पाळतात की आता 10 गायींचं कसं व्यवस्थापन असतं त्यांचं की एक 4-4, 5-5, 6-6 लिटर दूध देणाऱ्या गायी. मग तुम्ही जर 1-2च गायी पाळा पण त्यांचं उत्तम प्रकारे तुम्ही ते ब्रीडच असं तयार करा की त्या गायीनं 25 ते 30 लिटर दूध दिलं पाहिजे. बरोबर. अशी गाय निवडायची. मग आपण ब्रीडिंग करताना अभ्यास काय केला या गोष्टीमध्ये की एक चांगली गाय निवडायची की जेणेकरून की ती स्वतःही सुदृढ असावी किंवा तिचं स्वतःचं हे रेकॉर्ड चांगलं असावं. मग तिला आपण जे भरत गेलो जी काही वासरं जन्माला येणारी त्या वासरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तयार व्हावं या गोष्टींवरती आपण लक्ष दिलं. मग ते आपण कोणता वळू भरतोय, कोणत्या जातीचं सिमेंट भरतोय, त्याच्या आईनं किती दूध दिलं, ती मावशी किती दूध देते, आजी किती दूध देते, या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार केला. आणि आपल्या गोठ्याचं जे आपण जे लक्षपूर्वक जे काम केलंय ते सगळ्यात महत्वाचं ब्रीडिंगच आहे. ब्रीडिंग वरती काम. ज्या आपल्याला ह्या ज्या गायी दिसतात त्या आपण ह्या सगळ्या घरी तयार केलेल्या गायी. याच्यातली एकही गाय विकत आणलेली नाहीये. मान मातीचा सन्मान बळीराजाचा. एकंदरीत तुम्ही सुरुवातीपासून ब्रीडिंग वरती लक्ष दिलेलं आहे, त्यामुळे गोठ्यात आता चांगल्या पद्धतीचं ब्रीडिंग आहे. चांगल्या पद्धतीच्या गायी, उत्कृष्ट गायी तयार आहेत. नाही, त्या दिसतायत खूप छान पद्धतीने. आणि आपल्याकडे सगळ्या गायी ज्या आहेत 20 लिटर पासून ते 35 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गायी आहेत आपल्यात. अच्छा. आपण 14 गायींमध्ये 300 लिटर दूध घातले. अरे वा वा, खूप छान. खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही ब्रीडिंग केलेले. गायी दिसतायत तशा एकदम छान सुदृढ गायी आहेत. एकदम मुक्त संचार गोठ्यामध्ये असल्यामुळे एकदम छान वाटतायत गायी. खूप छान पद्धतीनं तुम्ही व्यवसाय करताय. ताई, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे पुढचा की ब्रीडिंग झालं पण एवढ्या चांगल्या गायी निर्माण केल्या, पण त्या गायींची निगा राखण्यासाठी किंवा त्या गायींची तब्येत चांगली ठेवण्यासाठी, त्या गायींचे उत्पादन चांगलं घेण्यासाठी त्यांना तितकंच गरजेचं चाऱ्याचं व्यवस्थापन असतं. ते कशा पद्धतीनं तुम्ही पाहता? गोठ्यातला चारा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चारा हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे कारण आपण जे उत्पादन काढतो तर त्या उत्पादनाचा सगळ्यात मोठा खर्च हा चारा व्यवस्थापनावरती होतो. सगळ्यात मोठा खर्च चारा व्यवस्थापनावरती. त्याच्यामुळे चारा व्यवस्थापनाचं नियोजन अतिशय व्यवस्थित करावं लागतं. अच्छा. मग आपण त्याच्यामध्ये काय करतो की मुरघास संकल्पना आणतो अंमलात. परत
कुठं मका, कडवळ या गोष्टींवरती आपण भर दिलेला आहे. अच्छा. मग त्याच्यामुळे काय होतं की वेळही वाचतो हा हा हा. आणि आपलं आर्थिक नियोजनही आर्थिक व्यवस्थित नियोजन प्रकारे व्यवस्थित होतं. राहतं. बरोबर आहे. म्हणजे अशा अकाळी गोष्टी जास्त चारा खरेदी करायची गरज पडत नाही वर्षभर नियोजन केल्यामुळे. नियोजन राहतं. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे गोठ्यामध्ये. तुमच्या गोठ्यामध्ये आम्ही आलो त्यावेळेस खूप स्वच्छता, चांगल्या पद्धतीच्या गायी, हे कशामुळे शक्य आहे? मग तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही आरोग्याचं व्यवस्थापन आणि स्वच्छतेचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं सांभाळता? गोठ्यामध्ये कसं आहे की स्वच्छता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण आरोग्य म्हणजे गायीच्या आरोग्याकडे काय लक्ष द्यायचं की लसीकरण व्यवस्थित झालं पाहिजे. बरोबर आहे. लसीकरण, ती गाय आजारी आहे का हे तिचा आजार पुढे जाण्याच्या आधी आपल्या लक्षात आला पाहिजे. बरोबर आहे. की तो आजार पुढच्या स्टेपला जाईपर्यंत आपण थांबायचं नाही, त्याच्या आधी उपचार आणि मुळातच ती गाय आजारी पडू नये म्हणून त्याची आपण काळजी घ्यायची की उन्हापासून संरक्षण, पाणी पितेत का भरपूर, चारा खातायत का व्यवस्थित, या गोष्टींचं नियोजन ठेवायचं. आणि त्यांना जे खाणं आपण जे घालतो चारा, त्या चाऱ्याची ही आपण वारंवार तपासणी करायची. बरोबर आहे. गुणवत्तापूर्ण चारा द्यायचा. त्याच्यामध्ये बुरशी नाही आली पाहिजे. पावसाळ्यात या गोष्टी होतात की कुजलेला चारा नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं की त्यांच्या पोटाची बिघडू नये म्हणून काळजी घ्यायची. बरोबर. या सगळ्या गोष्टी आपण करायच्या. या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं. आणि स्वच्छतेमध्ये काय येतं की स्वच्छतेमध्ये आपण सगळ्यात पहिला मुद्दा मिल्किंग मशीन ही सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ ठेवायची. की मिल्किंग मशीन मध्ये काय करायचं की वारंवार तिला गरम पाण्याने धुतली गेली पाहिजे. जर मिल्किंग मशीनची स्वच्छता नाही ठेवली तर मास्टायटिस हा आजार वारंवार होतो. बरोबर. आणि निकृष्ट पद्धतीचं दूध डेअरीला जातं. मग तो मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. गोठ्यामध्ये शेणाची वगैरे सगळी स्वच्छता ठेवायची. असं करायचं. त्याच्यामुळे काय होणार की उत्कृष्ट दूध आपलं तयार होणार, उत्पादित होणार, असे होणार. ओके. या गोष्टी लक्षात द्यायच्या. एकंदरीत तुम्ही गोठ्यामध्ये अशा पद्धतीनं स्वच्छतेचं आणि आरोग्याचं व्यवस्थापन करता. आपण मग ह्याच्यामध्ये लसीकरणाचा किती फायदा होतो तुम्हाला? लसीकरणाचा फायदा काय होतो की साथीचे रोग, उदाहरणार्थ लंपी, आपल्या गोठ्यावरती आपण या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. बरोबर. लंपी हा रोग असा आहे की ते दुसरा कोरोनाच. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं की भरपूर नुकसान होतं. तर ताई, मला याच्या पुढचा अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे की आता बरीच लोक म्हणतात की हा पशुपालन जो व्यवसाय आहे, दुग्ध उत्पादन व्यवसाय आहे, तो परवडत नाही. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? परवडायचं म्हणजे विषय काय होतो की ज्या दिवशी आपल्याला दुधाचा दर वाढलेला असतो त्या दिवशी लोक काय करतात की जे नियोजन आहे, आर्थिक नियोजन, ते पटपट असे पुढे नेतात की पटपट जे आहे ते व्यवस्थित करत नाही. 40 गायी केल्या, त्याच्यावरती 2 गडी ठेवले, तर हा व्यवसाय कसाच परवडू शकत नाही. जो काही आपण जे आर्थिक जो आपला लाभ होणार आहे तो सगळा लाभ त्या लोकांना जाणार. मग स्वतः पुढे होऊन चिकाटीनं त्यातील बारकावे तपासून या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही जेवढ्या उत्कृष्ट पद्धतीनं गोठ्यामध्ये परवडण्यासारख्या गोष्टी काय असतात, गाड्याचा खर्च, बरोबर, जे कामाला ठेवते, आरोग्यावरचा खर्च, डॉक्टरची बिल, बरोबर, चारा व्यवस्थापन, आणि जो तुम्ही स्वतःचा वैयक्तिक खर्च वगैरे करता, बरोबर, या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं. की जे आपण जर ब्रीडिंग चांगलं ठेवलं, आता जर आपल्या लक्षात आलं की आपल्याकडे पैसे शिल्लकच राहत नाही, तर उत्कृष्ट ब्रीडिंगचं एक कालवड विकली की ते सगळे पैसे वसूल होतात. बरोबर आहे, कालवड विक्रीपासून. जे वेळेला आपण जे काय म्हणतो की जे जनरल काय म्हणतो, पहिली लोक काय म्हणायची की सोनं घाण ठेवलं की पैसे मिळतात, मोडलं की पैसे मिळतात. मग हे ब्रीडिंग करून जी आपली वासरं आहेत ते आपलं सोनं आहे. बरोबर आहे. शेतकरी बांधवांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याविषयी तुम्ही आम्हाला खरंच खूप छान पद्धतीने आणि मार्मिक उत्तरं दिली. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ताई, आपली चर्चा आता शेवटाकडे चालली. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की इथून पुढे भविष्यामध्ये तुमच्या गोठ्याचं नियोजन कसं असणार आहे, काय स्वप्न आहेत, काय प्लॅनिंग आहे, याविषयी आम्हाला थोडं सांगा. हा सगळ्यात चांगला प्रश्न आहे. आतापर्यंतच्या प्रश्नातला एकदम सगळ्यात चांगला, आणि जो मला वाटत होतं विचारावा तो हा प्रश्न आहे. तर आपण जी सुरुवात केली, आपण जे सुरुवातीपासून कष्ट केले, ज्या गोष्टी केल्या, तेव्हा आपण मिस्टरांची साथ देऊन, आता आपण शिक्षण घेऊन आलो शहरातून आणि मिस्टरांची साथ दिली, आता मिस्टरांनी शेती केली, त्यांच्या बरोबर आपण हा पशुपालन हा व्यवसाय
अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडला. बरोबर. मग आपल्या भविष्यामध्ये आता जी मुलं आहेत त्यांना उच्च शिक्षण देणं आणि जे आपलं पुढचं जे नियोजन आहे, जे भविष्य आहे आपलं, ते भविष्य चांगल्या पद्धतीने जावं ही आपली इच्छा आहे. आणि जे आपले हे जे धन आहे बरोबर, याच्यामध्ये आपल्याला अजून तंत्रज्ञानाचा विकास कसा करता येईल किंवा आपल्याला अजून हा शेवटपर्यंत कसा टिकवता येईल. कारण आताचं युग हे कॉम्पिटिशनचं युग आहे. आता बऱ्याच भरपूर सुविधा आलेल्या आहेत, भरपूर लोक व्यवसायात उतरतायत, जातायत, येत आहेत. पण आपली एवढीच इच्छा आहे भविष्यात की मी आणि माझ्या मिस्टरांनी, आपण मुलांचं एवढं काही नाही घेत हे, पण मी आणि माझ्या मिस्टरांनी जसं आजपर्यंत हे सगळं उभं केलेलं आहे आणि टिकून ठेवलंय, असं जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत हे सगळं टिकलं पाहिजे. आणि वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित करून त्यात आपल्याला यश मिळावं एवढी आपली इच्छा आहे. आणि जे आपल्याला जे विचारून ज्यांनी आपल्याला आदर्श ठेवलेला आहे की आम्हाला करता येईल का, आपले प्रेरणा, तर आपल्यासारखं 1-4 जरी तयार झाल्या मुली तरी आपलं समाधान आहे. भविष्यात एवढीच इच्छा आहे. खूप सुंदर पद्धतीने, खरंच खूप 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 छान. म्हणजे तुमचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे, खूप छान आहे. आणि तुम्ही सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवताय की माझ्याकडे येऊन अशा 4-5 मुलींनी माझा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. खरंच खूप छान. आणि स्त्री सक्षम व्हावी ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे. खरंच खूप छान. ताई, खरंच तुम्ही चांगल्या प्रश्नांची उत्तरं खूप छान पद्धतीने दिली. त्याचबरोबर तंत्रशुद्ध उत्तरं दिली, अनुभवावरनं उत्तर दिली आणि तुमचा प्रवास वाखडण्याजोगा आहे. खरं तर खूप सुंदर पद्धतीनं तुमचा प्रवास आहे. म्हणजे आधी अडचणी आल्या, त्यावरती मात करत तुम्ही पुढे आला आणि एक आज अशा स्टेजला पोहोचला की जिथे तुम्ही एक आदर्श पशुपालिका आहात. खरंच खूप सुंदर वाटलं तुमच्याशी बोलून. ताई, तुम्ही आम्हाला जो तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सगळ्यांना. कष्ट पेरतो, घाम शिंपतो, सडा शिवारी सोन्याचा. जग पोशिंदा गडी हा खंदा, सलाम त्याला मानाचा.